तर आबाळ आले भरपूर आबाळ आले भरपूर. कितवीला आहेस रे तू? 7वीला आहेस. तुम्ही बघू शकता वातावरण कसं झाले. असं वाटते आता पाऊस पडेल, मग पाऊस पडेल. तो इकडं सूर्य पण यायला आला बाहेर. बाहेर शेट कधी आलाय? आबाळ आलो का तुझं पण दुखते आबाळ आल्यावर. माझं पण दुखतो. पहिलं लागलेलं सगळं दुखतंय. माझा हात मोडला आबाळ आला नाही. जिथं मोडला तिथं ठणक मार. लक्ष्मी रायबाची आहे, राधाची आहे. घेतो आवरून सगळं बरा. इकडे रायबा शेट बसलेत, इकडे बाबऱ्या आणि बाहेर बांधलेला आहे ब्रह्मा आणि बाजी आणि लारा शेट. बाहेर काढल्यानंतर शेअर करतो तुमच्याबरोबर. लारा शेट आहेत इथे दिसले आहेत थोडक्यात. चला त्यासून बाहेर काढतो आधी. आणि आज आम्ही घेणार आहे गव्हाण बांधून. कुठल्याही परिस्थितीत गव्हाण बांधली नव्हती, कारण की आम्ही गव्हाण 2 ते 3 वेळा बांधलेली. 2-3 वेळा मोडल्या गव्हाण. ह्यानं धक्का लावला, ह्यानं गव्हाण हलवली आणि साहेबांनी उकरून काढली. म्हणून आता आम्ही गव्हाण बांधणार आहे ब्लॉकशीच डायरेक्ट. येतो म्हणलाय लवकरच सांगितले. तर आम्ही आता असं करणार आहे, आपले जे 5 नंदी आहेत, 5 नंदी आम्ही इथं बांधणार आहे वळीनं. बघा आज कसं दिसते ते. अशी वळीनं बांधायचे आहेत. मग भैयाला म्हटलं मी मेका ठोकतो तोवर. इथं 2 मेका आहेत, त्या आत 3 मेका आहेत, 5 तिथे 1 मेका आहे, 6. चला घेतो मेका ठोकून. आणि रायबा शेट भरपूर मस्ती करायला आलाय. आभाळ पण आले आज. बाहेर बांधायची. सरे ब्रह्मा सर मागे. तर बाजी शेटला घ्यायचं आहे बाहेर. आज सगळेच बाहेर बांधायचे आहेत. तिकडं आता ब्रह्माला बाहेर बांधलाय. आता बाजी शेटचा नंबर आलाय. बाजीला टाप घाल्या म्हणलं आधी. टाप घालून घेऊया बाहेर. थांब आलो.
जायचं पत्ती बाहेर एकटा जायची जागा का बापरे बापरे ना बापरे किती करा आहे मला पाहिजे पांढरी एक पोस्ट दिसते आला सगळ्यात नीट करून दिलं त्याला ती शिंग ते आच्या ठिकाणी पोचलं झाली माती त्याला उतरायचं पाला तर रायबा शेटला आता घेऊन आलेलो आहे येथे मस्ती करायला आलाय इकडे बाबरेची मस्ती चालली आणि लारा बघा लाराला धुवून घेणार आहे रायबा म्हणणार आज काय मार्गड आहे तिकडे बघते बोल हे बघा मस्ती आज पहिल्यांदाच बाहेर काढली ते तर भाजी बघा बघा ह्याची मस्ती बघा लाराची जरा एक 3-4 दिवस लागतील अजून जरा सुधारायचं तब्येत व्हायला म्हणावं असं खाद्य खायला ह्याची मस्ती बघा इकडे या अंगाव तुम्ही पण हे आपले रायबा शेठ ओ रायबा इकडं बाबऱ्या
गॅप इकडं बघा, हो बघा लारा लारा. हा गप बस, गप गप. आला लाथ मारा इकडे. आणि हे आपले बाजी शेठ, काय हो तुमचं, तुम्ही पण येता काय अंक. आणि इकडं आपले ब्रह्मा शेठ. ब्रह्मा हे बघा कसे इथे सगळ्यांची मस्ती चालू आहे. जास्त मस्ती चालू आहे लारा, बाबऱ्या आणि आपला रायबा. 1 नंबर मस्ती करतोय रायबा. 2 नंबरला ह्यो लारा. 3 नंबरला ह्यो बाबऱ्या. हो का अंगावच येतोय माझ्या तर नुसतं. आणि सेम ह्याच्याकडे अंगाव का हे येतोय लारा. शिंगाणू करतोय आज मस्तपैकी धुवून घ्यायचं. रायबा शेठ कुठला आणलं गावात मग विचारणार की आम्ही काय करणार काय करणार काय काय ठेवलंय का तरी आमच्यातलं न्यायला नाही बाबा जाग पुढं कळते नक्की करायचे इथे तर एक हे मारू चपरी होते काय तिथून कुठे इकडे पर्यंत तिकडे काय झालं काल तर होत आजारशात आले खाते का खाता आता खायला लागले जरा मस्ती लय हे सगळ्यात जास्त मस्ती हो करतोय येऊ रायबा उकरायसाठी बांधलाय उकारतोय नको पालेत शिव इथंच उकारतोय शान आहे तसं लय शांत होय फक्त एवढंच की नाही ते काय म्हटले ते तुम्ही जसं त्याच्यावर वागचेला तसं तो वागतोय. आता अग्रेसिव्हपणे आपण जर पुढे गेलो तर डबल अंगाव यांना मस्ती करायला लागलाय रे भारी वातावरण हो झाला का फ्रेश झालं का बंद असा उभा राहत नसता ते सांगतो तर पटलं होतं का मॅक मॅक सुशात उपाडणार आहे कुठली तिकडली नाही नाही ती खाली आहे गुडुल ते बघी ते गोल आहे गट्टू आहे ते चकार आहे तरी थांबली ती बाहेर काढली काय त्याच्यात कुठला लाद लागला त्याच्या जागा कसा आहे गेल्या बघ अरे मागा इकडे गेले असा तिरका जर निघालो तो राहिला बघा बाग हे नाही हे काय सगळ्यांच्या जागा जात ते नाही लागा ती लय शान त्याला लय आपण इतर समजत होतो करून नाही आला अंगाव कधी ब्रह्मा बाजी ही लय शान आहे ओळखते महाराज असलं की जवळ पण येऊन देत नाही ही बरोबर नाही हे काळ चल घरी कस हा लारा आणि इकडे रायबा हा शेंगाल ती लोकांना लागली बाया शेत सोडला मोकळाच रायबाला बाई आज जाता झेंडा काय बाळाला लागले रायबाला बिचाऱ्याला लोकांना लागले उकारताना तुझं काय तो नाही जात याला का सोडत नाही तो गोंडावर करूनच आहे गडी विषय काय आता ह्याचा त्याला येसन आणायचं कसं आता बसलं आपल्याला आला बघ पाय मोकळं करायला लागलाय
गायाकडे जाणार 100% तिकडे जाणार बघ तो तिकडं त्या शेडत. हा त्या ह्याच्याकडे जाते ब्रह्माकडे प्याला बघू आहे का त्याला वाटते आहेच आहे. याला का जोर लागली कानाला. आता स्प्रे आयला का भैया जोरात लागलेला का. स्प्रे मारला पाहिजे भैया. हा ते तर भैया ते काढतो जात पुष्कळ तर नव्ह त्याला येस नाही म्हणून ते बाबा. फिरवा येईल की फिरू ऐकत नाही तू कुणा बाहेर काढताना ह्या शेट बसून काढा की बाहेर. सॉरी शिंगला उठतोय येसन घाली येसन त्याला. हा अशी भिजली पाहिजे असं वाईट जाऊ घ्या नाही तर उरवा बसतील. किती मारते काळ मारते स्प्रे मारे नाही डॉक्टर यायला लागली बघा. डॉक्टर मला ते रोज डॉक्टरला खुली मागे डॉक्टर यायला माणसं बघा आणि म्हणा काय केलंय नाद केलाय ना तुझा पुराच करतो. बघू दे थांब हात लावून देणार नाही रे. नादच पुरा करतो मग. एक मुलाखत दे एक मुलाखत दे. नादच पुरा करणार आहे म्हणायचं. नादच पुरा करणार आहे शेणेकरांचा नादच पुरा करणार. जत्रो थांब जरा सर पाच पहिलं करा सुशांत तुझं होय गळ मार. एक नाथड मला 12 भर चिंध्या म्हणजे एक नाथड रे एक सकट आलं नाही दीड गावात वाढवून ठेवलं प्रजा. नाही नाही आम्ही नाद करणार. टार्गेट अजून ते शेवगाय एकच धड आमचं पळालं का नाही 12 परत 24 चिंध्या करीन आम्ही फक्त सगळं पळालं पाहिजे. एका धडामुळे असतं तरी प्रजा झाली नसती. किती बी येत नव्हती मग. बरोबर आहे कारण की त्याकडे गुढी बांधणार गुढ राहिले वर आणि गैर बांध काठी घेऊन थांबते होईल तरी बी सावध हो. हा नाही दोन खटफटका हा नाही मारला की डबल अंगाव बाजा बाजारात जलवैल कसा होता आकाश तो आमची जरा आणलाय आता जरा काय झोपतोस का झोपतोस चला बघ्या थांब की जरा किती 5 थांब काय काय अरे क्या करू मला काय म्हणायचं जरा ऐका फाडून टाकीन 5 सतीश आधी कोणाला फोन करून 5 सगळे ठेवले नवीन नवीन आणतो. लारा राकेश कोण लहराच काय माणसं ती भैया हा तू रे लाराच हो तिकडे लारा नाही नाही बाजा करणार. तुझं रे बाजाच करणार. हे नाही आपले तुझं म्हणा भाज्या बाजाच करणार. 3 भाज्या आणि 3 लारा पाचीत पहिला गुलाल तसं नाव याचं घेतलं असतं तरी आज बार करणार त्याचं काय नाव भाज्या बघ लारा का तुम्ही आता आणलाय तुम्ही लारा म्हणा लागला लगेच तसं आहेच तुझ्या बाण त्याचा पळ तुम्ही इकडे नाही बघितलेला आहे बाय ह्या मी अमोल बरं बघू एक तुम्ही त्याचा पळ तिकडे गाठला नाही बघितला रिअल बघितलेला नाही म्हणून तर आम्ही भाज्या मुठली रे नव ही म्हणते ती नाही लारा पण पळेल काय नाही विषय खरं पहिला गुलाला आम्हाला वाटते भाज्या करून आणि ही दोन्हीच पळवली तर कुठली भाज्या भाज्या पाहायला पाहिजे करायचे आम्हाला. चला आम्हाला वैरण टाकू दे. तर आमचं सगळं इथलं आवरून झालेलं आहे.
घरातली साफसफाई झाल्या, इथली सगळी साफसफाई झाल्या आणि 66 जी फॅमिली बघा आपली. ब्रह्मदेव, बाजी शेठ, लारा शेठ, बाबऱ्या शेठ आणि रायबा शेठ सगळ्यांची तोंड बघा कुठं आहेत आणि ह्या साहेबांचं तोंड बघा कुठं शिंगाला लागून घेतले बघा. इथं लाल दिसते आहे का कानाजवळ बघा साहेबांनी उकरायला लागला आहे बघा इथं लागले बिचारा. चला आणि आता गव्हाणं बांधायचं चालू आहे. इथली सगळी साफसफाई झाल्या, नेट सगळं नेट म्हणतो मॅट सगळं तिथं लावले. आता हे फोडून घ्या चाललंय असं म्हणजे जे निर्जीव झाले ते असं फोडायचं चाललंय. गव्हाणमध्ये एकदाच कराव्यात तर व्यवस्थित करावे. भया शेट ग्रेड बघायला गेलीत त्यावर आम्ही म्हटलं हे करतो काम. अजून लाराला धुवायचं आहे, अजून लाराला तेवढं धुणार आहे. बाकी आम्ही ठरवलेलं सगळे धुवायचे, वेळ नाही. लाराला तेवढं ते जरा थोड्या कोचड्या कुठं कुठं ते कोचडीला साबण आणून जरा धुवून काढतो मस्तपैकी. तर गव्हाणीला सुरुवात केलेली आहे. मिस्त्रीच आहेत दोन्ही पण, भया शेट आणि राकेश शेट. आम्ही आता माल नुसता यासून पोच करणार. कशाचं सिमेंटचं हाय की अय ताय बघा सगळं आहे बघ सगळं आहे सगळं. लाईट पण ए बाई ते नव आज लाईटीचं पण मिटून टाक्या. काशाला गेले वायर ती घेऊन घ्या टाक्या आज मिटून सगळं. कसं आहे भाया शेटचं डोकं इटा कापून घेऊया भाया शेट आधी. काय झालं भैया लागला अचानकच विट कापाय म्हटलं काय करायला लागला आहेस. राकेशला मला काय कळणार काय करायला लागला. तर भैया शेटने विट कशी कापली इथं माप घेऊन टेपनं एक विट कापून दाखवली आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला. सांगते काय भैया शेट ऑलराऊंडर आहेत. अशी तर ही विट अशी कापलेली आहे भैयानं मला खायला पण येते. तर आता दुसरी विट कापायची चालल्या. अचानकच टेप घेऊन लागला कर 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 वाढायला. आम्ही बरोबर देऊ काय करायला लागला आहे. आपल्या डोक्यात अशी सरळ लावायची विट. इकडे लाव की लावले की हे नकान केलेलं कोण. ए राधा काय झाले. तर ही अशी हाय अशी आता कापडण्याची खाली पडेल. थांब जरा भाई काय लावायची लाव टाकत तुझी. कापून झाल्यानंतर बघ आता बाई बघितलेलंच काय कुठं आधी अचानक कसं काय डोक्यात आलं तुझे. आपल्याला उपयोगाला येणार नाही नका नाही काढू काही नको थांबला एकसारखं खाली गेले बरोबर म्हणजे एकसारखं ते रक्का निघालाच भाई काय बरोबर गेला परत पडून पलटी मारे का. हां पलटी मारे नको हाय असं कापत म्हणजे एकसारखे मैदान काप जरा हां चला हाय का कापतो गेला करतो मी बरोबर कापून झाल्यावर शेअर करतो. एवढं ते घेतो राकेश शेटनं एवढं तोडूनच काढलं की जेवढं कापलेलं तेवढं आम्ही टाकी दिसत्या बघा ठेवल्यानंतर बघा कशी दिसत्या. आपले सगळं नंदी बाहेर आहेत एका उलाईनीत आहेत कोपऱ्यातून दिसेल बघा. नाही दिसत ओके ठेव बरं आता कसं दिसतं. ही एक कापली आधीच पहिली ही दुसरी हे आणि दिसाय पण बाहेर दिसते क्वालिटीच लेट आहे आपलं पण थेट कार्यक्रम आहे. बरं चला आता घेतो विटा कापून बराबर. कारागीर होय कारागीर जरा नवीन आहे हो असू दे समजून घ्या भैया.
काळात उघडा येऊ करवतीने हे करायला आकार द्यायला डबल इथं कापा लावली मला. तर आज काय काम आहे विशेष? आज गव्हाण काय पण करून पूर्ण करायचीच होती. कालपासून चाललंय गव्हाण करायचे, पण काल लारा घेऊन आल्यामुळे कंटाळा आला होता सगळ्यासनीच. झोप काय जात नव्हती केल्या म्हणल्यावर पण गव्हाण पूर्ण करायची. आज लाराला धुवायचा होता. हा उद्या मुहूर्त निघाला. आपण इथं मुहूर्त बघितला. त्या दादाचा पण फोन आलेला की आज गुरुवार चांगलाय. आम्ही स्वामीकडे गेलो. स्वामीकडे मुहूर्त बघितला. उद्या दिवस चांगलाय. चांगला. आणि आज कसं आहे ह्यांना म्हणजे काय म्हणते ते ह्यांच्या राशीवर नाही, ह्यांच्यासाठी शुभकाम करणारा दिवस गुरुवार नाही. त्यामुळे आम्ही आज पूजन केलेलं नाही. लारा शेट टाकलं. लारा शेट पहिलं बाकी पण व्हिडिओ आम्हाला लागली हो इन्स्टावर. आणि बरेच कमेंट आलेत की आम्ही लारा पळताना बघितलाय असं तसं. आता बघूया म्हणजे दादांनी काय काय आधीच बघितलेलं आहे. आणि ते पण आपली फॅमिली मेंबर आहेत, बघणार आहेत ती सगळी. लारा पहिला घाटात पळत होता नाही. सकाळी मारल्या उड्या बाहेर काढताना नाही, पण असं तुम्हाला जशी भीती वाटते कापायची. दमायचं नाही, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. बास राग आलाय काय भैयांचा? इटा संपवून टाकल्यावर अजून किती लागतील? 4 नाही होय 4च. ही राधा बघा 5. ती एक तयार आहे ना? नाही ती तशीच. तर अजून जेवायचे ती तिघं पण. नाश्ता तर केलाय का कुणी? ह्यांनी नाहीच केलेला. तुम्ही भैया? नाही, फक्त लस्सी पेत बसली ते. हो आज भैयांचा उपवास नव्हता लक्षात कुणाचे? म्हणजे भैया तुमच्या तर लक्षात होतं का? हाय ना, नाही तर उपास आहे म्हणलं आपलं उपाशी. श्री शती करवत दे. आणि भरपूर काही कमेंट आल्यात काल की काय असेल ते दादा कागदोपत्री व्यवहार करून घ्या. तर काय विषय कागदोपत्री न करण्याचा? कारण त्यांनी आपल्याला भेट दिलाय. हो आम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटेल म्हणजे व्हिडिओ सोडायच्या आधीच त्यांनी कमेंट वाचायच्या आधी तर ते असं बोललेत की फोन आलेला. हा तर ते बोललेत की तुम्हाला वाटलं असेल म्हणजे वाटेल की ही बैल चांगला पळायला लागला, चांगलं नाव झालं की घेऊन जातील. तर तसा काही विषय नाही, तो विचार करू नका. म्हणजे ते सगळं त्यांच्याकडं बोलून सोडवलं. आम्ही त्यांना बोललो की तुम्ही व्हिडिओत कधी येणार, तर ते बोलतात की नाही. आणि आपल्याला म्हणजे माहितच आहे ना, आपल्याला भरपूर कमेंट येतात की खिल्लार काऊ चॅनेल, त्यावरती सुद्धा ते जे सर आहेत खिल्लार काऊ चॅनेलवाले, तर ते सुद्धा भरपूर मागे लागलेत की तुम्ही आमच्या व्हिडिओ आता तर ती गेलेले नाहीत. ती म्हणतात नाही मला आहे एवढं बास आहे. आणि हो मग ते आपण हो 5-6 पहिल्या सुट्टीला लाराच्या येणार आहेत तिकडं. आणि त्यांनी मग ते म्हणलेत आमचा मी येणार सुट्टीला, तुम्ही फक्त मैदान भरपूर आहेत फॅन्स. आणि मेन म्हणजे त्या दादांनी खरंच घरात सांगितलं नव्हतं, पण ज्यावेळेस सांगितलं आपले व्हिडिओ बघितल्यावर सगळी खुश आहेत तिथले आता. तर त्या आणि त्याच ह्यांनी बोलत की काल आम्ही लारा आज नाही दाखवणार, उद्या नाही दाखवणार. तर ती बोलत की तुम्हाला कधी दाखवायचं त्यावेळेस दाखवा, कारण आता तो तुमचा आहे. होय लारानं सूर लावलाय चांगला. हो आणि मस्त केलंय बरं काही. आर्किटेक्ट आहेत भैया गे बसा. नाही भैया पहिलं जात होता काय नाही. ती भिंत पण भैयानीच बांधली, ती काय तुम्ही बघितलीच. आल्या एक कमेंट आलं की ही भिंत काढा आणि अशी लांबडी खाली धावण करा. ही भिंत काढा म्हणून सांगितलंय. परत काय चावते. चला भैया म्हणतील तसं ठिगळं लावायचे आणि परत बघू भविष्यात. गाडी नवीन, हा गाडीवर पिकअप
सगळं घ्यायचंच आहे आपल्याला, कुठली गोष्ट घ्यायची नाही सांगा, सगळं घ्यायचंय. काही आपला अजून दिवस यायचे आहेत तिथपर्यंत. पिकअप तर खरी किती चांगले दिवस आले ती, तरी पण तसं बोलताय मग. आजच्या व्हिडिओ काय होते एडिट कर व्हिडिओ. हा 5-6 जण होतो, प्रत्येकाला विचारले. हा पहिला कोणाला फोन करणार ना 5 जण. हा 6 जण होतो. ठिकाणी बायजाचं नाव घेतलं, ठिकाणी लाराचं नाव घेतलं. आणि रायबा माझा काय बाबा काय ना काय आणि बाबऱ्या ब्रह्मा. आता जास्त वाटलं तर मी बायजाचं नाव घेतलं. हा मी भैया आणि अमोल बाजी. आणि सतीश राकेश. हा राकेश आणि अमोल नाही सोन्या. आपल्याबरोबर घोडी आणायला गेलो. तीस भैयांचा भाऊ म्हणा की. सोन्या भाऊजी नव्हतात ना, ती सोन्या भाऊजी म्हणायची. सोन्याचा नाश्ता करणार म्हणजे सोन्याचं फिल्टर. हा तिनं पण याचं नाव घेतलं. अमित भाऊजी. नाव घेतले नाही ते पण मारला. बघूया की आता बाजी आपला जाणार आहे. आगे जाणार जाऊन आले आपण शेअर करायचं ती. बर असू दे. मला फोन लावती कोण तारखेला तारखेला पाहिजे नव्हतं सांगायचं, जाऊन आलो सांगायचं होतं काय करतोय काय आवडते आला की मग भाजीनं येऊ आता लारा लारा डायरेक्ट. तुम्हाला काय वाटतंय? सगळीच डावी आहे ती, पण ह्याला स्पीड जास्त डावी नाही लाराला. लारा हा उजवी डावी. भाजी भाजीच काय करेल आता, भाजी उजवी पळून कापायला डावी पाहायला आता. आता बाजीला फेरा द्यायचाय आधी का मैदानात नेणार आहे आधी? आणि लाराला पण न्यायचंय मैदानात. मैदानात नाही ह्याला कशाला फेऱ्याला. फेऱ्याला न्यायचंय उलट उलट डिझाईन वर. ती डिझाईन वर आहे पलीकडच्या साईडची. हा ती उलट असं तिकडं. भैया मला लगेच कळतंय म्हणून सांगितलं, असं काही नाही. तिने आता उलट ठेवलं असतं जास्तच का. अजून 2 विटा लागणार भैया. हाय ते की विटा राहिलेत अजून शिल्लक. अजून विटा लागणार. इथल्या संपल्या काय आता? रायबा कशाला ढकलणार? अजून 4 विटा आहेत त्या. आणि नाना कुठल्या खोंपाड्यात जाऊन झोपलीत. आणि तुम्ही लारा शेअर केलाय? शेअर केलाय थोडा केलाय. बसली ते बाहेर सगळी उन्हात आहे ती. लारा बसला. लारा बसला. ब्रह्मा पण जस्ट बसला. बाजी बाबऱ्या उभा आहे. रायबा बसलाय. आज आवाळा म्हणून बाहेर ठेवली ते. आपण बाबऱ्याला बाबऱ्या बाबऱ्या नाही ना काय होत पाहिजे आहे ना. मैदानात गेल्यावर परत वाईट होते. कसा बसलाय रायबा? डोळा नाही झोपलाय. थोडा डोळा उघडून बघते. अगं बाय लागला घासा लागला उकड्या मारताना. अरे नाही एवढे म्हणजे कसं लागलंय? कुठे लागलंय? मी येते बघून दाखवले बघून येते मी. धरा मोबाईल पण उठल आहे नाही. उजव्या शिंगाला जास्त नाही ना लागलेलं बिचारा. लाराला लागते शांतता बर का. असं त्याला ही लागत म्हणजे काय म्हणायचं दगदग नाही आवडत. वरदळ माणसांची चालते. काल त्याच्या म्हणजे ते दुसरं दादा आहेत त्यांचा फोन आलेला ना. पहिलवान दादा आहेत त्यांचा. त्यांनी माहिती सांगितली तुम्हाला. काय काय सांगितली सांगा की हो. सांगितली की काय नाही. त्याला आतापर्यंत कुठलं टॉनिक चालू नाही. काहीच नाही. औषध नाही इंजेक्शन नाही काय नाही. हो अजूनपर्यंत लाराला एक इंजेक्शन सुद्धा कधी टोचलेलं नाही. इंजेक्शन वगैरे घेऊ नका. गोळी द्या कधी दिले आधी हा. तर आता ह्यांचं ही काम होत आलंय. आता हे लिक्विड ह्याच्यात बसणार. आणि भैया तुम्ही लेवल कशी करणार आहे? ग्रेड ना आणि सिमेंट ना? हा. तरी असं काम चालू आहे सगळं. आणि मला पडलं होतं काल स्वप्न
स्वप्न तुम्ही काय सकाळपासून घरातच नाही असं त्यामुळे सांगितलं नाही तर आता युट्यूबवरच सांगूया काय पडले सगळ्यासने एकदम. मला स्वप्न पडलं होतं, माझ्या स्वप्नात आला होता बकासूर देव बर आणि बकासूर आपल्या रायबाजवळ आला. रायबाला म्हणजे काय म्हणते ते डोक्यानं असं लाड केला हो, डोक्याला डोकं लावलं. हा आशीर्वाद दिला. मी विचार केला नव्हता का इथं बकासूर आल्यावर आपल्या दावणीला आला पाहिजे असं. हा स्वप्नात येऊन तरी आशीर्वाद दिला. परत बाजीजवळ, परत ब्रह्माजवळ आणि परत बाबऱ्याजवळ सगळ्यांच्या जवळ बकासूर जाऊन भेटून आला सगळ्यासनी. आणि लारा कसं म्हणजे नाहीच, स्वप्नात आलाच नाही. हा आणि ती चौघासनी जाऊन आशीर्वाद दिला. मी म्हणते आता बास बकासूर येऊन गेलाय नव का आता शेडतनं, बास आता काही होतंय सगळं व्यवस्थित. एवढंच महादेवांचा नंदी महादेवांचा हो. कारण ह्यांचं नाव आहे काय हो सांगा की महादेव आणि त्याच सगळं नंदी आणि लक्ष असतं यांचं सगळं कारण तेच पुढे समोरच्या घरात राहतात. नाही आज संध्याकाळी राकेश हा तिघ संध्याकाळी नाईट ड्युटी वाईट. भैया काय म्हणते ती दादा तुम्ही येऊ नका मी हाय. हा हा होय होय लगीन झालं नसतं तर भैया म्हणते ती मी घरला गेलो नसतं. चालतंय तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो. उद्या आपल्या लाराचं असणार आहे पूजन, स्पष्ट व्यवस्थित एकदम डीप मध्ये. अजून व्हिडिओ एडिट केलेला नाही, आता करणार तर जाऊन. चालतंय चला.